दुपारच्या जेवणात काय बनवू असा विचार करत करत फ्रीज उघडला. फ्रीजमध्ये समोरच दिसला हा नारळ. लगेचच बाहेर काढून ठेवला. पहिल्यांदा जेवण बनवून घेतलं आणि मग लागली या नारळाच्या मागे. त्याचं कवच काढून घेतलं, त्याच्यावरचं ते ब्राऊन कलरचं आवरण असं ते काढून घेतलं, छोटे छोटे कट करून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आणि त्यानंतर बघा इकडे पातेल्यात ठेवलं मी दूध गरम करत. एका नारळासाठी 1.5 ग्लास दूध आणि त्याच्यात एका छोट्या कपामध्ये अर्धा कप दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून अशा प्रकारे दुधात हे करून घेतलं आणि त्याच्यात चवीप्रमाणे साखर टाकून मस्त असं उकळवून घेतलं. जाड असं मिश्रण करून घेतलं आणि त्यानंतर मग ती जी आपण नारळ केलेलं छोटं म्हणजे नारळाची पेस्ट केलेली ती पण त्याच्यात टाकून मिक्स करून घेतली आणि त्यानंतर एका डब्यामध्ये काढून घेतलं सर्व मिश्रण. त्याच्यात फूड कलर ॲड केलं आणि बघा दिवसभर मध्ये ठेवून दिल्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर आम्हाला अशी आईस्क्रीम एन्जॉय करायला मिळालेली. खूप छान टेक्स्चर आणि कलर पण खूप छान आलेलं. तुम्ही कधी बनवले नसेल तर बघा आताच्या या उन्हाळ्यामध्ये एन्जॉय करा कोकोनट आईस्क्रीम. तुम्हाला कशी वाटली माझी ही कोकोनट आईस्क्रीमची रेसिपी? आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा.